गुड मॉर्निंग एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्त सावंत आज आपणासमोर घेऊन आलेला आहे BA भाग 2 पेपर क्रमांक 3 लोकप्रशासन आणि भारतीय प्रशासन या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 प्रशासन विषयक सिद्धांतामधील फ्रेडरिक विल्यम टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. मित्रांनो, F.W. टेलर यांना आपण शास्त्रीय व्यवस्थापन चळवळीचा प्रणेता म्हणून पाहतो. त्यांनी मांडलेला जो शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे तो आज आपण पाहणार आहोत. ते पाहत असताना आपणाला प्रास्ताविक, जीवनपरिचय, ग्रंथसंपदा, प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणजे F.W. टेलरचे शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्त्व, शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची संकल्पना, व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या आणि या व्यवस्थापन सिद्धांताचे मूल्यमापन अशा वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे पाहावयाचे आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला म्हटलं की प्रास्ताविक पाहत असताना शास्त्रशुद्ध व्यवस्थापक चळवळीचा प्रणेता असा टेलरचा उल्लेख केला जातो. मित्रांनो, हा अमेरिकन विचारवंत आहे. F.W. टेलरची अशी धारणा होते की उत्कृष्ट गुणवत्ता असलेले व्यवस्थापन शास्त्रशुद्ध असते. प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय समस्यांविषयीची त्याची जाणीव प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होती. कारखान्यात काम करणारा एक शिकाऊ प्रशिक्षणार्थी आणि नंतरच्या काळामध्ये कामगार गटनेता, मुख्य अभियंता आणि शेवटी सरव्यवस्थापक अशी F.W. टेलरची वाटचाल होती. म्हणजेच उत्पादन प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा टेलरचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेच्या विविध टप्प्यात उद्भवणाऱ्या समस्यांची त्याला पूर्ण माहिती होती. मित्रांनो, टेलरने शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळ हाती घेऊन टाउनी आणि मॅटकॉफ यांनी एकांत व्यवस्थापन प्रणाली आणि व्यवस्थापनशास्त्र विकसित करण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला होता. मात्र शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीला गती देण्याचं काम हे टेलरनेच केलेलं आहे. कामगारांच्या वेतन पद्धतीबाबत त्याने जे वेगवेगळे ग्रंथ लिहिले आहेत, म्हणजे त्याची जी ग्रंथसंपदा आहे बघा, प्राईस रेट सिस्टम हा शोधनिबंध 1895मध्ये टेलरने लिहिला आणि त्यात वेतन निर्धारणासंबंधीचे मूलभूत विचार मांडले. शॉप मॅनेजमेंटसारख्या दुसऱ्या शोधनिबंधात टेलरने कार्यशाळेतील समस्यांची चर्चा केली. 1911 साली त्याने द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीच्या तत्त्वज्ञानाची तपशीलवार चर्चा केलेली आहे. उद्योगाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी उद्योजकांनी कोणत्या शास्त्रीय तत्त्वांचा अवलंब करायला पाहिजे याविषयीची व्यावहारिक दृष्ट्याची चर्चा झालेली आहे. ती सर्व चर्चा द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये F.W. टेलर यांनी केलेले आपल्याला दिसते. आता त्यानंतर आपण बघूया F.W. टेलरचे शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्त्व. मित्रांनो, मी आत्ताच म्हटलं की द प्रिन्सिपल ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट या ग्रंथामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्व किंवा शास्त्रीय व्यवस्थापन विषयक वेगवेगळी तत्त्वांची मांडणी F.W. टेलरने केलेली आहे. बघा, सर्वप्रथम औद्योगिक कार्यक्षमता हे एक तत्त्व टेलरने मांडलेलं आहे. औद्योगिक कार्यक्षमता साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाचे घटकनिहाय उत्पादन खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा असं F.W. टेलर म्हणतात. मात्र हे करत असताना कामगारांना अधिकाधिक वेतन देण्याचे धोरण असले पाहिजे असंही टेलर इथं सांगतायत. पहा, दुसऱ्या तत्त्वामध्ये संशोधन आणि विकासासंदर्भामध्ये F.W. टेलरनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की व्यवस्थापकीय समस्यांचं निराकरण करण्यासाठी व्यवस्थापनाचे शास्त्रीय संशोधन आणि त्यावर आधारित प्रयोगांचा औद्योगिक विकासासाठी अवलंब केला पाहिजे. तिसऱ्या तत्त्वामध्ये F.W. टेलर असं म्हणतात की कार्यशाळेतील पर्यावरणासंदर्भामध्ये ते बोलतात. ते म्हणतात की कार्यशाळा म्हणजेच ज्या जागी कामगार उत्पादक काम करतात ती कार्यशाळा आवश्यक त्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असली पाहिजे. कामगारांची सुरक्षितता व आरोग्याची जोपासना करणे आणि कष्टप्रद कामे सुसह्य करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असला पाहिजे. मित्रांनो, चौथं तत्त्व सांगत असताना F.W. टेलर असं म्हणतात की व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन.
कामगारांचे कार्यकौशल्य वाढावे आणि व्यवस्थापनाने त्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावं. उत्पादन प्रक्रिया व उत्पादनासंबंधीचे सुस्पष्ट मार्गदर्शन कामगारांना करण्यात आलं पाहिजे, असं FW टेलर म्हणतायत. पुढचं 5वं तत्व असं सांगतायत FW टेलर की विहित गुणवत्ता असलेली अवजारं व दर्जेदार कच्च्या मालाच्या संदर्भामध्ये ते बोलतात. अधिक उत्पादक क्षमतेची अपेक्षा पूर्ण व्हावी यासाठी कामगारांना विहित गुणवत्ता असलेली अवजारे व दर्जेदार कच्चा माल उपलब्ध करून दिला पाहिजे असं म्हणतायत. कामगार संघटनांशी सौहार्दपूर्ण संबंध हे तत्व मांडताना FW टेलर असं म्हणतात की अधिक उत्पादकतेची अपेक्षा पूर्ण व्हावी उत्पादक प्रक्रिया खंडित होऊ नये आणि उत्पादनात उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी व्यवस्थापनाने कामगार व त्यांच्या संघटनांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. कामगारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचं निवारण केलं पाहिजे असं FW टेलर म्हणतायत. शेवटचं तत्व FW टेलर असं सांगतात की कामगार संघटनांची शास्त्रशुद्ध उभारणी झाली पाहिजे. व्यवस्थापनाचा कामगारविषयक दृष्टिकोन विधायक असेल तर कामगार वर्गाचा त्यास प्रतिसाद देखील सकारात्मक असेल. व्यवस्थापन आणि कामगार वर्गाचे संबंध मैत्रीपूर्ण सहकाराचे असावेत. यासाठी कामगार संघटनांची उभारणी देखील शास्त्रोक्तरित्या करण्यात आली पाहिजे आणि या संघटनांनी मग कामगारांचे हित जोपासत असताना उद्योगाचे हित जोपासण्याची दक्षता घेतली पाहिजे. मित्रांनो, थोडक्यात अशा पद्धतीनं शास्त्रीय व्यवस्थापनाची 7 तत्व आपल्याला FW टेलर यांनी मांडलेली दिसतात. पारंपरिक व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणजे हुकूमत गाजवणारी आणि त्याद्वारे उत्पादनाची उद्दिष्टे साध्य करणारी आणि व्यापक दृष्टिकोन असणारी अशी एक व्यक्ती, अशी व्यवस्थापनाची संकल्पना टेलरने मांडलेली आपल्याला दिसते. व्यवस्थापकाने संघटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना उत्पादन कार्याचे नियोजन केले पाहिजे. उत्पादनाच्या प्रक्रियेतील सर्व घटकांमध्ये समन्वय प्रस्थापित केला पाहिजे आणि उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेवर आपले नियंत्रण सुद्धा प्रस्थापित केले पाहिजे असं मत FW टेलरने मांडलेलं आपल्याला दिसतं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची संकल्पना. FW टेलरची शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाची संकल्पना म्हणजे व्यवस्थापनाचं प्रमुख उद्दिष्ट अधिकाधिक उत्पादकांना साध्य करत असतानाच त्याचे जास्तीत जास्त फायदे कामगार वर्गाला उपलब्ध करून दिले पाहिजेत. टेलरच्या व्यवस्थापनाच्या संकल्पनेत उत्पादक, व्यवस्थापक, कामगार व ग्राहकांचे हितसंबंध परस्परांना छेद देणारे नसून ते परस्परांना पूरक आहे. उत्पादकता वाढवण्याचा टेलरचा आग्रह याच भूमिकेवर आधारित आहे. कारण एकूण उत्पादन व उत्पादकता वाढली तर उद्योजकाला अधिक नफा मिळेल, कामगारांना अधिक वेतन मिळेल आणि ग्राहकांच्या त्यांच्या उद्योगाच्या वस्तू मुबलक प्रमाणात आणि स्वस्त दराने उपलब्ध होतील. टेलरने अशा पद्धतीचं प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतं. मित्रांनो, यानंतर आपण टेलरने व्यवस्थापकाच्या काही जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या पाहूयात. त्या म्हणजे उत्पादनाच्या विहित दर्जा निर्धारित करणे, उत्पादनाच्या विहित दर्जा साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी आदान साहित्य उपलब्ध करून देणे, उत्पादन प्रक्रियेचे नियोजन करणे आणि त्यात उद्भवणाऱ्या अडचणी सोडवणे, उत्पादनविषयक संघटनात्मक जबाबदारी पार पाडणे, उत्पादनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे, उत्पादनाचा गुणवत्ता व दर्जा जोपासण्यासाठी गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणा उभा करणे, कामगारांना अधिकाधिक उत्पादन काम करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी विविध प्रेरके किंवा सोयी सवलती उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीच्या विविध जबाबदाऱ्या आपणाला इथं सांगितलेल्या दिसतात. यानंतर आपण आता शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताचे थोडक्यात मूल्यमापन पाहूया. मित्रांनो, टेलरने व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध आणि व्यापक स्वरूपाची संकल्पना मांडलेली आहे. यात नमूद करण्यात आलेल्या तत्वानुसार भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात उद्योग व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यात येते. त्याचा परिणाम म्हणजे पाश्चात्य उद्योगप्रधान देशांची आर्थिक समृद्धी उत्तरोत्तर वाढत गेली. त्या देशातील कामगार वर्ग समाधानी असल्याने
कार्ल मार्क्स प्रणीत समाजवादी विचारसरणी या वर्गास प्रभावित करू शकली नाही. टेलरच्या या विचारसरणीची अंमलबजावणी प्रथमतः खाजगी क्षेत्रातील उद्योगात आणि पहिल्या महायुद्धाच्या काळात दारुगोळा व शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगात करण्यात आली. या उद्योग व्यवसायांची कार्यक्षमता वाढत असतानाच टेलरच्या विचारप्रणालीवर उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत असल्याची आणि मानवी संबंधाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका मानव संबंधवादी आणि सामाजिक व्यवस्था प्रणालीवादी विचारवंतांकडून होऊ लागली. त्यातूनच व्यक्तीमधील आणि गटागटामधील मानवी संबंधावर आधारित कार्यपद्धती व संघटना रचना कशी असावी हा विचार पुढे आला. हा विचार व्यवस्थापनशास्त्रात प्रभावी होऊ लागला. याचा अर्थ असा नव्हे की टेलरच्या विचारांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला, कारण मानवी संबंध महत्त्वपूर्ण असले तरी त्यांना वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले तर बेशिस्त वाढते आणि त्यातून अकार्यक्षमता निर्माण होऊ शकते. परिणामी कार्यक्षमता आणि मानवी संबंध यांचा समन्वय साधणारी कार्यपद्धती बरोबर असते किंवा इष्ट ठरते याची जाणीव विचारवंतांना होऊ लागली. उत्पादन, नियोजन, कामगारांचे प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, वित्तीय प्रोत्साहन किंवा सोयीसवलती देणाऱ्या ज्या योजना आहेत, हे टेलर प्रणीत व्यवस्थापनविषयक विचार मूलभूत स्वरूपात असून ते आजही उपयुक्त ठरलेले आहेत. टेलरचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्याने शास्त्रीय व्यवस्थापन प्रक्रियेला उपलब्ध करून दिलेला शास्त्रशुद्ध पाया आणि त्याद्वारे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीची केलेली मुहूर्तमेढ होय. टेलरला म्हणूनच आपण शास्त्रशुद्ध व्यवस्थापन चळवळीचा प्रणेता असं म्हणतो. धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की इथं आपणाला FW टेलरचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत समजला असेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.